भडंग करण्यासाठी मिक्सरमध्ये चिरमुरे टाकलेत. गरम तेल एका पातेल्यात घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली. याच उकळत्या तेलामध्ये आता जिरे टाकले आणि वरून पुन्हा एकदा गरम तेल ओतलेलं आहे. याच तेलामध्ये आता हळद टाकली जाणार अगदी प्रमाणानुसार. कोल्हापूरच्या रंकाळ्यावर असलेल्या सुप्रसिद्ध राजकमल भेळच्या साठी हे आता भडंग तयार होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भडंग तयार करताना मी पहिल्यांदाच बघितलं. यामध्ये पिठी साखर टाकली आणि आता मीठ आणि मिरची पूड यामध्ये टाकली जात आहे अगदी प्रमाणानुसार. बघा, मिरची पूड आणि मीठ गेलेलं आहे. त्यानंतर आता हे भडंग रेडी आहे. मोठमोठ्या डब्यांमध्ये हे भरलं जातं आणि स्टोअर केलं जातं. या ठिकाणी भेळसाठी भडंग, लसूण आलं भडंग, त्याचबरोबर आंबट गोड भडंग सुद्धा मिळतं. भडंग फॅक्टरीमधून 4 वाजता रंकाळ्यावर राजकमल भेळच्या स्टॉलवर मी आलो तेव्हा ग्राहकांची खूप गर्दी होती. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं भेळ रेडी होत होती. 1965 पासून ही भेळ या ठिकाणी विकली जाते आणि भेळमध्ये 7-8 वेगळे प्रकार सुद्धा मिळतात. आता बनते यांची सुप्रसिद्ध टाइमपास भेळ. यामध्ये मसाला शेंगदाणे, शेव, पापडी अगदी मुबलक प्रमाणामध्ये घातली जाते. वरून थोडंसं तिखट आणि यामध्ये जाणार आता भरपूर कांदा. आता पडतो चिंचेच्या गोड आंबट पाण्याचा पाऊस. ही भेळ बघून नक्की 100% तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार. आता बनते सोशल मीडियावर व्हायरल असणारी युवराज भेळ. बघा, केवढी चटणी पुडी यात टाकली जाते. युवराज नावाच्या माणसासाठी तयार करण्यात आलेली ही भेळ, यामध्ये खरडा सुद्धा अगदी भरपूर घातला जातोय. दुसऱ्या दिवशी आगीचा बंबच. ही भेळ खाताना दादा पहिल्यांदा टेस्टिंगला देतात. खाणार आहे का 100% विचारतात आणि मगच देतात. 3 पठ्ठ्यांनी ही भेळ घेतली, पण त्यांचं पुढं काय झालं हे तुम्हीच बघा. बघून तर खायला एक्साइटेड दिसतायत, चेहऱ्यावर हास्य आहे. हा खाल्ला बघा पहिला घास, पहिल्याच बॉलला सिक्सर. जाळ आहे, जाळ भवका आहे पुरा. नाही नाही तिघांनी जपणार ती आता. मला खरंच बस. हाऊस असली तर धाडस करून बघा. मी काय असलं वाढलं धाडस केलं नाही आणि टाइमपास भेळ खाल्ली. खूपच मस्त, गोड, आंबट, तिखट या तिन्ही चवीची होती. खूप छान लागते. 80 रुपयाला आहे. नक्की ट्राय करून बघा. यांचा प्रवास सुद्धा खूपच प्रेरणादायी आणि खडतर आहे. आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा मित्रांनो. फॉलो केला तर मला जास्त उत्साह येईल.